नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फार्मर आयडी कार्डचं स्टेटस कसं चेक करायचं. जर आपणही फार्मर आयडीसाठी फॉर्म भरलेला असेल, परंतु आपल्याला फार्म आयडी मिळाला नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर चालू करायचा आहे. त्यानंतर सर्च या ऑप्शनमध्ये mhfr.agritech.gov ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. तिथे जाऊनही त्या लिंकवरून क्लिक करू शकता. तर या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर चेक एनरोलमेंट स्टेटस असे ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये एनरोलमेंट आय डी, फार्मर आय डी, आधार नंबर. तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून सर्च करू शकता. तर मी येथे आधार नंबर एंटर करून घेत आहे. ज्या शेतकऱ्याचं ओळखपत्र पाहायचं आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर येथे एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर करून घेतल्याच्या नंतर चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपली सर्व माहिती ओपन झालेली आहे. आधार नंबर, फार्मर नेम, एनरोलमेंट डेट, फार्मर आय डी, फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस, अप्रूव्हल स्टेटस, अप्रूव्हल रिजेक्शन डेट, अप्रूव्हल रिमार्क. तर या ठिकाणी माझा फार्मर आय डी जनरेट झालेला आहे आणि स्टेटस अप्रूव्हल दाखवत आहे. तर फार्मर आय डी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. तर हीच आपली फार्मर आय डी जनरेट झालेली आहे. विविध योजनेसाठी किंवा शासकीय अनुदान, PM किसान, महा-DBT योजना अशा बऱ्याच योजनांसाठी आता आपल्याला हा फार्मर आय डी लागणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण घर बसल्या मोबाईलवरती फार्मर आय डी स्टेटस चेक करू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. धन्यवाद.